नमस्कार मंडळी, मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मम्मी बाबा आले आणि छान सरप्राईज मिळालेला आहे। सकाळी सरप्राईज दिलं त्यांनी। पण ते का आलेत माहिती आहे का? त्या परीला घेऊन जायला आलेले आहेत। ते म्हणतात की तुला दोघांचं कसं जमणार, मॅनेज करणार, कारण एवढे दिवस बाबू आधी तिकडे होता, नंतर हिला सुद्धा सवय लावलेली आहे तिकडे राहण्याची, तर ही छान राहते तिकडं, हिला घ्यायलाच ते आलेले आहेत। फॅमिली ब्लॉग आहे, संपूर्ण बघा। आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आज सकाळीच मम्मी बाबा आले आणि खूप मोठं सरप्राईज मिळालं। माझ्या आवडीची सोनचाफ्याची फुलं सुद्धा आणली होती मम्मीनी आणि अजून भरपूर काही खाऊ आणि बाकी गोष्टी आणल्या होत्या। तर त्यानंतर परीला बघून तर खूपच आनंद झाला। परी तर झोपलेली होती, उठल्या आजी आजोबांना समोर बघून परीला खूपच छान वाटलं। परी तर त्यांच्या मागेच लागली होती, त्यांना चिकटून बसली होती दोघांना, माझ्याकडे यायला बिलकुल मागत नव्हती। त्यानंतर इथे रिसीव झालेलं पार्सल दिसलं, ते मम्मीला दाखवलं, तिला सुद्धा ड्रेस आवडले। बाबूचे पण खूप लाड झाले आजी आजोबांच्याकडून आणि अशा प्रकारे सगळा टाइमपास सुरू होता। त्यातूनच मी पटकन अमोलसाठी टिफिन बनवून दिला। तर परीला घ्यायला आलेले आहेत मम्मी बाबा, कारण बाबू आणि परी दोघे इकडे असल्यावर मला सुद्धा कामाचा ताण पडतो आणि मम्मी बाबांना सुद्धा तिकडे आता सवय झाली आहे। दोघांपैकी एक जण तिकडे असल्यानंतर त्यांचाही चांगला जातो वेळ, त्यामुळं मग परी किंवा बाबू नेहमी माहेरी जातात अधूनमधून म्हणजे बाबू आधी तिकडेच होता, थोडे दिवसांपूर्वीच तो इकडे आलेला आहे आणि परीला सुद्धा मी परत इकडे बोलवून घेतलं। तिला थोडी सवय लावलेली आहे की तिकडे तिला एकटीला राहता येतं, मला सोडून ती छान राहते। परी आता सध्या 20 महिन्यांची आहे। तर अशा प्रकारे दोघांना बघू शकता तुम्ही आणि मम्मी इथे बाबूलचे लाड करते, त्याला भरवत बसलेली आहे। त्यानंतर शुभम आला आणि मग अजूनच आनंदामध्ये भर पडली। त्यांनी आता खूप सारा खाऊ आणला होता आणि बरोबर राख्या आणल्या होत्या, जी की माझ्या भैयांच्यासाठी आणि अमोलसाठी आहे। वैष्णवीनं पाठवलेल्या राख्या। वैष्णवी थँक्यू सो मच। इथं मामा आणि भाची दोघेजण खेळत आहेत। मामाने आणलेला खाऊ मामा दाखवतोय की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि परीचे पण जास्तीच नखरे असतात, तर ते तुम्हाला इथे दिसतच असतील। खूपच गोड आहे माझी पिल्लू आणि मामाला, आजी आजोबांना किंवा प्रत्येकालाच ती वेड लावते अशी आहे। आणि आता ती मम्मी बाबांच्या सोबत उद्या जाणार आहे, तर मला सुद्धा खूप वाईट वाटत आहे आणि तिकडे मम्मी बाबांना करमत नाही। मग तेव्हा सुद्धा मला वाईट वाटतं की बाबू एवढे दिवस राहिला, त्याला त्यांनी सांभाळलं, तर आता परी जे काही करामती करते त्या अनुभवता याव्या, त्यांनाही ते छान क्षण एन्जॉय करता यावे, यासाठी मी मनाचं मोठेपणा दाखवते आणि नंतर परीला सुद्धा त्यांच्यासोबत सोडवणार आहे थोडे दिवसांच्यासाठी। तर आपली जेव्हा फॅमिली सगळे एकत्र असतात ना, तेव्हा 24 तास दिवसातले कमी पडतात असं वाटतं आणि हे सगळे लहान क्षण आपल्याला भरपूर आनंद देऊन जातात। हा व्हिडिओ फक्त छोटासा आहे, कारण यापेक्षाही खूप जास्त एन्जॉय आम्ही केलेला आहे। सगळं काही आपल्याला शेअर करता येत नाही, त्यातूनच काही क्लिप्स मोजक्याच मी तुमच्या भेटीला घेऊन येते आणि तुमचंसुद्धा थोडं एंटरटेन होतं। आणि बघू शकता शुभमनी बाबांच्यासाठी आठवणीनं आणलेला होता हा न्यूजपेपर, तर तो आता बाबा वाचत बसलेले आहेत। शुभम बाबूला घेतलेला आहे खांद्यावर शुभमनी आणि परीला सुद्धा खाली खेळवत आहे घोड्यावरती। एवढे लाड करतो मामा म्हटल्यावर मग मुलं दोन्ही खुशच असणार ना। आणि हे सगळं स्वयंपाक मी आणि मम्मीने दोघींनी मिळून बनवलेलं आहे। आज दुपारी आमच्याकडे लाईट नव्हती आणि फॅनसुद्धा बंद होता, इतकं गरम होत होतं आणि नंतर अचानकच पाऊससुद्धा आला। आज असं छान सगळ्यांच्या सोबत जेवता आणि 2 घास जास्तच गेले। त्यानंतर मग शुभम म्हणाला की मी आईस्क्रीम आणतो, खूपच गरम होतं आहे, आणि तो बाबांना आणि परीला घेऊन चाललेला आहे आईस्क्रीम आणायला। तर परी बघा अजिबात आजोबांना सोडून जात नाही। परी माझ्याकडे आणि तिच्या बाबांच्याकडे सुद्धा जात नाही जेव्हा आजोबा भेटतात। तिला खूपच आवडतं आजोबांच्या सोबत राहायला, कारण आजोबा खूप फिरवतात तिला आणि खूप लाड करतात। आजोबांची फेवरेट आहे। माझे काका आणि माझे बाबा या दोघांची जरा जास्त लाडकी झाली आहे परी, कारण ते दोघे वारंवार तिला फिरायला बाहेर घेऊन जातात आणि परीला तेच जास्त आवडत असावं असं वाटतं मला। आणि माझ्याकडे पण ती येत नाही आहे, तुम्ही बघूच शकता इथे समोर अजिबातच येत नाही जेव्हा ती आजोबांना चिकटून बसते। आणि जेव्हा ती कोल्हापूरला एकटी राहते ना, त्यावेळी ती मम्मीला सुद्धा जरा चिकटायला जाते, कारण मग तिला खाऊ पिऊ घालते ना मम्मी, त्यामुळं। तर इथे मम्मी थांबलेली आहे, सगळी गंमत बघतीये आणि आता हे चाललेले आहेत आईस्क्रीम आणायला। बाबा या बघ्यावर टाटा करा तिला।
टाटा टाटा लव यू. तर मामा आईस्क्रीम घेऊन आला आणि नंतर मग भाचीची आईस्क्रीम खायची पद्धत तुम्ही बघूच शकताय. तिथे हाताने आईस्क्रीम खात होते ती आणि आम्ही बघतच बसलो होतो की ही काय करते नेमकं. तर हे काहीतरी अशा प्रकारचं 2-2 चमचे असतानासुद्धा परीचं काहीतरी टाईमपास चालू होता. लहान मुलं काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात आणि आपल्याला ना त्याचं फारच कौतुक वाटतं किंवा असं गोड वाटतं काही क्षण. तर ते वेगळंच वाटायला लागलेलं आम्हाला. आम्हीसुद्धा खूप तिच्याकडेच बघत बसलो होतो. तर अशा प्रकारे एंटरटेन करते ते आम्हाला, उगाचच आईस्क्रीम खाऊन दाखवते. तर हे सगळं सुरू होतं अशा प्रकारे आणि असंच छान कूल असा दिवस गेला आजचा. आणि नंतर काय झालं, पाऊस आला आणि अंधारसुद्धा होता, लाईट गेलेली होती, त्यामुळे जरा थोडासा मूड गेला माझा. पण सध्या आता ही भातुकली आम्हाला दिसली आणि नंतर मग शुभम बोलला की आपण छान फोटोज काढूया. आणि ह्या परीच्या भातुकलीचे असं मांडामांड चालू आहे. परी इथे दिसत नसली तर ती परीकडं असते, कारण ती तुम्हाला जसं मी व्हिडिओजमधून सांगते आहे ना, शेजारी जे आमचं घर आहे ना ते आमचं सेकंड होम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज सगळेजण घरी होते रविवार असल्या कारणानं, तर तिकडंच परीसुद्धा गेलेली आहे. बाबू वरती झोपलेला होता बेडवरती आणि इथे आमची भातुकली मांडून तिचे फोटो काढायचं चालू होतं. शुभम आणि मी आमच्या लहानपणीच्या आठवणी काढल्या आज भातुकलीच्या. आम्ही लहान असताना खेळायचो त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. तर इथे बाबूला शुभम जास्तच घेऊन बसतो. जर परी असेल तर तिच्याबरोबरसुद्धा टाईम जातो त्याचा आणि बाबूलासुद्धा खूप प्रेम करतो आणि त्याला खूपच जपतो असं म्हणायला काही हरकत नाही. नंतर संध्याकाळी अमोल आले. रविवारी सगळ्यांना सुट्टी असली तरी आमच्या मिस्टरांना सुट्टी नसते, तर ते आजसुद्धा गेले होते. आज मला वाटलं होतं की त्यांनी घरीच राहावं, पण ते ऐकत नव्हते. स्वतःचा बिझनेस असल्यामुळे त्यांना तिथं स्वतः पर्सनली जाणं खूप भाग असतं, त्यामुळे मी जास्त काही त्यांना फोर्स नाही केला. घरी आल्यानंतर आपलं बाळ एकदम आपल्याला चार्ज करतं तसं आहे. तर परीसुद्धा त्यांना छान एंटरटेन करते तिथे. बाबा आल्यानंतर परीसुद्धा खुश असते आणि परीला बघितल्यावरती बाबा खुश असतात. इथे परी भरवते बाबूला आणि म्हणजे परीचं विशेष कौतुक करावं वाटतं. खूपच त्याला सांभाळून घेते आणि खूप माया लावते. अगदी प्रेमळ आहे. हे जे कपडे तुम्ही बघताय ते मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केलेले होते आणि हे रक्षाबंधनसाठी खास घेतलेले होते. शुभमच्या मोबाईलमध्ये मला फोटोज काढायचे होते छान छान, म्हणून मी दोघांना आवरून घेतलं. पण लाईट काही आलीच नाही, खूप उशिरा लाईट आली आणि त्यानंतर दोन्ही बाळांचा मूड सगळा गेलेला होता आणि परीला ते ड्रेस काही जास्त आवडलेलं नाही, तिच्यासाठी ते जास्त कम्फर्टेबल नव्हतं. तर इथे स्पार्कचं चप्पल शुभम बाबांच्यासाठी घेऊन आलेलं आहे. बाबा म्हणत होते की याच्यापेक्षा कमी कॉस्टचं चप्पल घे, पण शुभमनी काही ऐकलेलं नाही आणि त्याला त्याच्या चॉईसच त्यांनी घेतलेला आहे. अगदीच कम्फर्टेबल आहे, खूपच छान आहे. आम्हीसुद्धा पायामध्ये ट्राय करून पाहिलं, अगदी छान आहे, कम्फर्टेबल आहे. स्वस्त आहे म्हणून लाईटचं चांगलं होतं ते पण हे कसं काढा बरं बाय. कधी उठलीस पाली तू? छान आहे कलर वगैरे, आवडलं मला. घालून बघ की सॉफ्ट आहे एकदम. पाय घालून बघ की क्वालिटी चांगली. कंटाळ येईल तुम्हाला, खरं चप्पल होणार नाही. अजिबात काय होणार नाही त्याला. कसं आहे स्मूथ. एक दुसऱ्या दुकानात छान आहे रे. कंट्री होतं. लय आवडलं मला, म्हणून म्हटलं यांना. एक पीस आणून ठेवला त्यातलं नंबरचं दीदी. मस्त आहे, जाते नाही जाते म्हणजे महाग आहे म्हणून. मस्त आहे, मस्त आहे. मी नको म्हणालो स्पार्क दाखवा म्हटलं. कोणासाठी काय काय म्हटलं नाही, परी इकडे त्यांनी डायरेक्ट दाखवला. मस्त आहे, कम्फर्टेबल आहे एकदम. सॉफ्ट आणि मटेरियल चांगलं आहे. छान आहे. आम्हाला घालून बघा बरं तुम्हाला. बाकी नंबर बराच वेळ लाईटची वाट बघितली आणि शेवटी अंधारातच कॅन्डल लाईट डिनर केलं आम्ही. परीला बघू शकता कपडे चेंज करून बसली आहे, कारण तिला तो ड्रेस टोचत होता. लाईटसुद्धा आली नाही, मग मी सुद्धा जास्त तिच्या मागे लागलेच नाही.
ठीक आहे म्हटलं, तुझ्या चॉईसनी कर. आणि हे सगळे क्षण तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की बघा, छान वाटेल तुम्हाला सुद्धा. व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झालेली आहे. मामा आता घरी चाललेला आहे कारण मामाला उद्या मॉर्निंग आहे. तर असंच आपण भेटत राहूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.